प्रेमाने बोला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता सर्वांचं भाग्य उजळून गेलेलं आहे. म्हणजे भाग्य का उजळलं असेल तर आणि म्हणजे काय झालं, अवघी चिंता वारली. जेवढी चिंता आहे सर्व चिंता नष्ट झाली. म्हणजे हा लाभ कशा झाला, संत दर्शनी हा लाभ. हा लाभ कशाचा आहे, संतांच्या दर्शनाचा लाभ झाला. पद्मनाभ हा परमात्मा प्राप्त झाला संजनानो. आणि म्हणून तुमचं आमचं भाग्य उजळलेलं आहे. आज दत्त जयंती आहे. सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. सभायाभ्यंतरी तो एक दत्त, अभाग्यासी कैसी कळेल ही मात. दत्ताच्या आरतीमध्ये असं म्हटलं, सबाह्य अभ्यंतरी आत बाहेर सर्वव्यापक असणारा तो एक दत्त. आणि अभागी लोकांना हे कसं कळेल, हेच वाक्य ज्ञानेश्वर माऊलीचे एका अभंगात येतं बघा. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला. सबाह्य अभ्यंतर सर्वव्यापक असणारा हा दत्त. दत्त या शब्दाचा अर्थ माहित आहे. दत्त दत्त म्हणजे हजर. आपण काय म्हणतो बघा ना, आमचा पाहुणा अचानक हजर झाला, दत्त म्हणून उभा राहिला पुढं 12 वर्षानंतर. म्हणजे दत्त म्हणजे हजर. दत्त या शब्दाचा अर्थ असा आहे, एका वेळेस सर्वत्र हजर. प्रेमाने बोला. एका वेळेस सर्वत्र हजर याला म्हणतात दत्त. दत्त कसा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबर म्हणजे उघडा, ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये अलक निरंजन. अलक म्हणजे डोळ्याला न दिसणारा, निरंजन म्हणजे ज्याला अंजन लागत नाही असा नित्यम शुद्धम निर्गुणम निराकारम निराभासम निरंजनम नित्यबोधम चिदानंदम चैतन्यम शाश्वतम शांतम नित्य शुद्ध निर्गुण निराकार निराभास निरंजन सर्वव्यापक दत्तात्रेय महाराज गुरुजी दिनन के हितकारी. आदि माया गाय शुद्ध कमंडलो हाथ में पवन खड़ावा पाए. त्रिशूल ले हाथ ज्ञान की झोली गले में शोभे. त्रिशूल ले हाथ दत्तात्रेय महाराज गुरुजी दिनन के हितकारी. या धरती जोडी प्रकृती आहे ती सर्व दत्ताजीच्या हातातली गाय आहे. आणि दत्तांचा तुम्ही फोटो पाहिला असेल, 3 श्री 6 हात तया माझा दंडवत. गायेवरती असा हात ठेवलेला असतो आणि एका बाजूला असे उभे असतात. म्हणजे मायेमध्ये राहून मायेपासून अलिप्त असणार हे दत्त. आणि निर्गुण झोली, त्या झोलीमध्ये ही झोळी असते काकी, त्यामध्ये ज्ञान आहे. त्रिशूल हात, त्रिशूळ एका हातामध्ये असतं. अर्थात दृश्यमान लोक, सूक्ष्म लोक, स्थूल लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ हे त्रिशूळ 3 टोका आहेत. हे ज्याच्या हातामध्ये सहज आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा हा किती मोठा आहे. आणि असा हा दत्त जो आहे, जो निर्गुण निराकार, जो एक आहे, त्या एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा असं सद्गुरू माताजी सांगत आहे. मी तुम्हाला दत्त जयंती निमित्त फार सुंदर असं मार्मिक भगवद्गीतेचे ज्ञानेश्वरीचे श्लोक सांगतो. लक्ष देऊन ऐका. प्रेमाने बोला. तुमच्या आवाजात दम नाही वाटत. प्रेमाने बोला. एक लक्षात घ्या, संत निरंकारी मिशन म्हणजे धगधगतं आंदोलन आहे. संत निरंकारी मिशनचा परमार्थ करण्यासाठी धाडस लागते, हिम्मत लागते, सत्य स्वीकारण्याची धमक लागते आणि दर्जेदार परमार्थ करायचा आहे, आवाजात दम लागतोय. प्रेमाने बोला. दुबळ्या माणसाकडून एक क्रांती होत नसते, त्याला धाडस पुरुषार्थ लागतो. जेव्हा जेव्हा प्रेमाने बोला असं म्हणेल तेव्हा मोठ्यानं धन निरंकार जे असं सोपे शब्द आहेत म्हणायचे. अनेक फायदे, त्यातले 2 फायदे सांगतो. पहिला फायदा, तुम्ही ऐकत आहात याची मला जाणीव होईल. दुसरा फायदा, तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण होईल. तिसरा फायदा, चुकून कुणाचा डोळा लागला असेल शेजारी, ते जागे होतील तुमच्या आवाजाने आणि 4 शब्द त्यांच्या कानावरती पडतील. प्रेमाने बोला.
भगवद्गीतेचे 9व्या अध्यायाचा पहिला दुसरा श्लोक आहे का, फार मार्मिक आहे. इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि स्वेवे विज्ञान सहितम ज्ञानम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. इदम तू ते गुह्यतमं, भगवंत म्हणतात मी तुला अतिशय अतिशय गुह्य असं ज्ञान सांगतो. आज दत्त जयंती म्हणून तुम्हाला सांगतो. इदम तू ते गुह्यतम, अतिशय गुह्य असं ज्ञान सांगतो. हे म्हणले विज्ञान सहित सप्रचित आहे, मी प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून सांगतो. हे जर तुम्ही प्राप्त केलं तर म्हणजे अशुभ अशा संसारापासून तुम्ही मुक्त व्हाल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना, अरे माझ्या अंतकरणातलं अतिशय गुपित आहे. परे अर्जुना हे बीज सांगेसेल म्हणते मी तुझं, तरी अंतकरणाचे गुज जीवाचे. अरे माझ्या जीवाचं, माझ्या अंतकरणातलं गुपित मी तुम्हाला सांगतो आहे. अरे जसे एखादी आई असते आणि लहान बालकाला स्तनपान करत असते, आईच्या स्तनामध्ये असणाऱ्या दुधाची गोडी आईच्या स्तनाला नसते, ते लहान अशा लेकराला, त्या पाडसाल बालकाला असते. अर्जुना, माझ्याजवळ जे ज्ञान आहे त्याची गोडी तुला आहे. अरे माझ्या अंतकरणातलं, माझ्या जीवाचं तुझ्या जीवामध्ये यावं असा माझा उद्देश आहे. अर्जुनाला वाटलं देव मला का सांगत असतील, माझ्यावर अशी कृपा का झाली असेल, बरं एवढी लोक असताना मलाच का सांगत असतील. एखाद्या कंपनीचा मालक असतो, त्यांनी आपल्याला बोलवून घ्यावं, म्हणावं एवढी वर्ष मी कंपनी चालवली पण माझ्या अंतकरणातला अजून कुणाला सांगितलं नाही, फक्त तुला सांगतोय बघ. तेव्हा आपल्याला वाटावं एवढी लोक मोठी मोठी होऊन गेली या कंपनीमध्ये, कंपनीच्या साहेबांनी मलाच हे अंतकरणातलं गुपित का सांगितलं असेल. त्याच्या जीवाची घालमेल अर्जुनाची अशीच होत असताना भगवंत म्हणतात अर्जुना, माझ्या जीवाचं तुला गुपित सांगतोस, तुला प्रश्न पडलेला आहे की हे मला का सांगता आहे. त्याचं कारण आहे की परी ग अर्जुना, अरे अर्जुना हे मर्मज्ञ अर्जुना, अरे जे मी तुला सांगतो आहे त्याची तू हेळसांड करणार नाहीस, त्याचा तू अनादर करणार नाहीस. तू श्रद्धेची आणि आस्थेची मूर्ती आहेस. जे ऐकायचं आहे त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये आस्था आहे, ज्यांच्याकडून ऐकायचं आहे त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. परी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलिते गोष्टीची अवज्ञा नेणीसी करू. सुमनवाणी शुद्धमती, आनंद को अन्यगती, परी गौप्यतया प्रति चाळेविजी सुखे. अरे तू शुद्ध मनाचा आहेस, तू प्रशस्त अंतकरणाचा आहेस. अरे अशा तुझ्यासारख्या अशा भक्ताला म्हणजे आपल्या मनातलं सांगावं, गुपित सांगावं असं वाटतं बघ. हे ज्ञान तुला प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. अरे या ज्ञानाबद्दल काय सांगावं, या ज्ञानाबद्दल काय सांगावं म्हणजे परम गुह्यम, परम असं गुह्य ज्ञान आहे. हे अत्यंत श्रेष्ठ ज्ञान आहे आणि म्हणजे प्राप्त करण्यासाठी अतिशय सोपं आणि सुलभ आहे. पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्य सुसुखम कर्तुम्यम, हे अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुद्ध ज्ञान आहे. प्राप्त करण्यासाठी अरे हे जर गुह्य ज्ञान प्राप्त केलंस ना, हे एवढं गुह्य आहे, हे जर गुह्य गुपित तू ज्ञान प्राप्त केलंस तर जगातली सर्व गुपित उघडी पडतील, असं परमगुह्य आहे. आणि हे ज्ञान तुला प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. आज दत्त जयंतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना हे ज्ञान प्राप्त व्हावं अशी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांची इच्छा आहे. परमगुह्य, अत्यंत गुह्य असे हे ज्ञान आहे. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी एक वेदाचा श्लोक आहे का या ज्ञानाबद्दल, एक वेदाचा श्लोक सांगतो. पृथ्व्याम यान तीर्थानी स्नान दानेश्वत फलम तत्फलम कोटी गुणितम ब्रह्म ज्ञान समपम. या पृथ्वीवरती जेवढी तीर्थस्थानं आहेत, पूर्ण धरतीवरती जेवढी बी तीर्थस्थानं आहेत, सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर, जगातल्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर
जेवढं फळ मिळतं त्याच्यापेक्षा कोटी गुणानं ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. आणि ते ब्रह्मज्ञान तुम्हाला आज मिळणार आहे. हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर ब्रह्मज्ञाना जर प्राप्त नाही केलं तुम्ही काहीच प्राप्त केलं नाही. ब्रह्मज्ञानाविन उपदेश मानू नये विशेष. बाबांनो, ब्रह्मज्ञानाशिवाय केलेला उपदेश सुद्धा विशेष यामध्ये काही नसतं. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वशिवशी. बाबांनो, तर सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम असं ज्ञान प्राप्त करा असेल तर सद्गुरूच्या चरणावरती या, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. गुरु रेको ही जानाती स्वरूपम देव वयम तस ज्ञानमित प्रसादे नान्यता शास्त्र कोटि भी. शास्त्र भी कहता है गुरु के बिना ज्ञान हो नहीं सकता. गुरु रेको ही जानाती स्वरूपम देव, गुरु ही परमात्मा को जानता है और परमात्मा से ही गुरु से ही परमात्मा को जाना जा सकता है. अन्यथा कोटि शास्त्र का अध्ययन करने से परमात्मा का ज्ञान हो ही नहीं सकता. ज्ञानम नास्ति गुरु बिना, गुरुशिवाय ज्ञान होणार नाही. गुरु तेथे ज्ञान. ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात, गुरु जवळ ज्ञान आहे, गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान अति जैसे. बाबांनो, गुरु जवळ ज्ञान आहे. एकदा तुम्ही ज्ञान प्राप्त केले की तुम्हाला आत्मदर्शन होतं, आत्म्याचं दर्शन होतं. आणि आत्मदर्शन झालं की आपल्या जीवनामध्ये समाधान येत असतं. आता नवीन जी डायरी आलेली आहे दिल्लीमध्ये, 100 रुपयाला डायरी मिळत होती मंडळाची. त्या डायरीच्या फर्स्ट पेजवरती एक श्लोक दिलेला आहे भगवद्गीतेचा. तो श्लोक आहे 6व्या अध्यायाचा 30 क्रमांकाचा. विस्तार असीम की ओर यासाठी तो श्लोक दिलेला आहे. त्याच्या पाठीमागचा 29चा पण नंबर मी तुम्हाला श्लोक सांगतो. फार छान श्लोक आहेत, लक्ष देऊन ऐका. प्रेमाने बोला. तुमचा आवाज भांडताना ऐकावा काय नुसतं. प्रेमाने बोला. एवढं छान अंतकरणापासून प्रवचन करतोय, मध्ये दोघी चौघी माताजी बोलत आहेत. तुम्ही म्हणाल बोलू द्यात, काहीतरी महत्वाचं बोलत असतील. काही महत्वाचं नसते, ते काय बोलतात मला इथं बसून कळतं. एक दुसरीला अशी म्हणते, ही साडी नेसून आलायचं होय आज. साड्या आणि दागिने. तर ती म्हणते भावांनी घेतलेले आहे. खायाचं नवऱ्याचं नाव भावाचं. मग लगेच आता माझं सराबी दुकान आहे, मला माहित आहे 1 तोळ्याचा असो, 2 तोळ्याचा, 10 तोळ्यात नाही तर बेंटेक्स असू द्या, असं वरती काढून ठेवलं असतं. आता दर्शन घेताना मी बघितलं की असं वरती काढून ठेवलं असतं. प्रवचन सुरू झालं, एक दुसरीला म्हणते गळ्यातलं कधी केलं सांग. तर ती म्हणत नाही गेल्या आठवड्यात किंवा मागल्या महिन्यात केलं म्हणत नाही. ती म्हणते मी नकोच म्हणत होते, मी नको म्हणत होते. पण आमचे ह्यांनी कसे तुला माहित आहे का नाही, तुमचे ह्यांनी कसे त्यांना सांगायचं काय काम आहे का. आमचे ह्यांनी कसे तुला माहित आहे का नाही. मी नको, मुली मोठ्या झाल्या, लय नसेल त्यांचं वय, मुलींना मला नको, मला कशाला म्हणतात 5 तोळं आणि 5 गुंजावर. ते पण सांगायला विसरत नाही. आपण 4 मजली बिल्डिंग बांधली तर वर थोडी चाल सोडतो की नाही वरती. पुन्हा एखादं खोली काढायचं असेल तर वरती चाल सोडतो आपण. तसे 5 तोळण 5 गुंजावरची चाल तेही सांगायला सोडत नाही. आणि ऐकणारीला आपल्याचा राग येतो. ती म्हणते कशी, या की चहाच्या निमित्तानं घरी, चहाला नव्हे चहाच्या निमित्तानं याच, पण आमच्याला सांगा होतं 4 मानी ती गाठलं सोनाराच्या, म्हणू नका माझा व्यवसाय आहे. प्रेमाने बोला. तुम्हाला एवढ्यासाठी हसवतो की जन्माचा हसवू नये. मी तुम्हाला अत्यंत मार्मिक गोष्ट सांगणार आहे, अत्यंत मार्मिक. 6व्या अध्यायामध्ये 29-30 क्रमांकाचे 2 श्लोक आहेत. सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मानि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनाः. यो मां पश्यति सर्वत्रं सर्वच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति. या 29 क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ असा आहे, सर्वभूतस्तमात्मानं, माझा आत्मा म्हणजे आपला सर्वांचा आत्मा सर्व प्राणी मात्रामध्ये जो पाहतो,
बघा, लक्ष द्या, अत्यंत मार्मिक आहे का? हे निरंकारी मिशनचं तत्वज्ञान आहे. तुम्हाला बसायला सुद्धा मान ढेकळून बसावं लागेल, ध्यान देऊन ऐकावं लागेल. ऐकत झोपायचं नाही, झोपत ऐकायचं नाही. सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मानि. स्वतःचा आत्मा सर्वभूत मात्रामध्ये जो पाहतो, सर्वभूतानि चात्मानि इक्षते युक्तात्मा सर्वत्र समदर्शना. सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मानि. स्वतःचा आत्मा सर्वभूत मात्रामध्ये आणि सर्वभूत मात्र स्वतःच्या आत्म्यामध्ये. पुढचा श्लोक आहे का? 30 जो डायरीमध्ये दिलेला आहे. यो माम पश्यति सर्वत्रम सर्वच मयि पश्यति तस्याहम न पनश्यामी सचमेन प्रणश्यति. यो म्हणजे जो, माम म्हणजे मला, पश्यति म्हणजे पाहतो. वाचतो, ऐकतो, गातो, पूजतो म्हटलेलं नाही. पश्यति म्हणजे पाहतो. कुठे पाहतो? सर्वत्र सर्व ठिकाणी जो पाहतो. आता सर्वत्र म्हणजे कुठे? प्रेमाने बोला. पाठीमागे बसणाऱ्यांना वाटतं की पुढचे 4 आहेत म्हणतील, आपण म्हटलंच पाहिजे असं काय नाही. बरं, एवढी संख्या, गर्दी एवढी आहे की महाराजांना दिसेलच असं नाही. मला न दिसू द्यात, देव तर बघतोय, देवानं बघावं. प्रेमाने बोला. मुझको सब में, अब सबको मुझ में जो देखता है. सर्वभूत जो यो माम पश्यति, यो म्हणजे जो, माम म्हणजे मला, पश्यति म्हणजे पाहतो. कुठं? सर्वत्र, सर्व ठिकाणी पाहतो. सर्व ठिकाणी म्हणजे कुठे लक्ष देऊ नका. अनादि सिद्ध वस्तू विस्तार ग्रंथ पान नंबर 7. हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद संवाद. हिरण्यकश्यप रागाने विचारतोय की म्हणले, सर्वत्र देव आहे म्हणतोस, नारायण आहे म्हणतोस, कुठे आहे सांग. तुला 5 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये प्रवेश केला, हत्तीच्या पायाखाली दिलं, कडेलोट केला, तरी तू वाचलास. आता देव तुला नाही म्हणले, तुझा देव कुठे आहे बघ, दाखव म्हटले. देवाकडेच बघतो. ओपुनिया पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कोठे आहे. अत्यंत रागाने लालबुंद होऊन हिरण्यकश्यप आपल्या पुत्र भक्त प्रल्हादांना विचारतोय की तुझा देव कुठं आहे. तर देव कुठं आहे तो ऐका. भक्त प्रल्हाद सांगतात, अनादि विस्तार ग्रंथ पान नंबर 7 वरचा उल्लेख आहे. देव कुठे सर्वत्र म्हणजे कुठे ऐका. नक्षत्रे, शशीमंडळ, नद, नद्या, सप्त समुद्र, अंतर, अभ्यंतर, ब्रह्मांडे, सर्व शरीरे, भाव, अभाव वगैरे म्हणजेच जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, वस्त्री, भूसणी, आसनी, भोजनी, बोलता, मार्गी, चालता, सभा, अभ्यंतरी सर्वाताही स्वयंप्रकाशन नरहरी व्यापक आहे. रूप तुझे अनुरेणो माझी, पानोपाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू मी रूप तुझे. चंदनामध्ये तू सुगंध, गंगे माझी निर्मलता, तेज तू रविकिरणा माझी, चंद्रा माझी शीतलता, पुष्पा माझी तू सुंदरता, कलिके माझी कोमलता, विद्वाना तुझी विद्वत्ता, तूच कला आणि कौशल्यता, पूर्ण गुरु आहेस बुटा तू, दशमद्वारा शेतवदेश म्हणे अवतार, दिदली सद्गुरुने आपली भाषा आपला वेश, कणकण में बस रहा तेरा रूप अपार. सर्व ठिकाणी ही प्रेझेंट एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी व्यापक असणारा परमात्मा, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, सर्वत्र, असा सर्वत्रचा अर्थ आहे. यो माम पश्यति सर्वत्रम, जो मला सर्वत्र पाहतो. मनाची शपथ घेऊन सांगायचं की त्या देवाला आपण सर्वत्र पाहते म्हणून. नसाल पाहत, हा कार्यक्रम संपला, स्टेज जवळ इथं यायचं आणि त्या देवाला पाहून जायचं. प्रेमाने बोला. यो माम पश्यति, जो मला सर्वत्र पाहतो. आणि पुढे ऐका, मला सर्वत्र पाहतो, मानतो नाही, पाहतो. आणि पुढे महत्वाचं आहे का, सर्वच मयी पश्यति, सर्व ब्रह्मांड, सर्व चराचर, मयी म्हणजे माझ्यामध्ये, पश्यति म्हणजे पाहतो. तस्य म्हणजे त्याला, अहम म्हणजे मी, न प्रणश्यामी, तो लांब नाही, वो मुझे अदृश्य नहीं है, और मैं उसे अदृश्य नहीं हूं, असा अर्थ दिलाय बघा. तो आणि मी एकच आहे. मग तो परमात्मा पाहता येतो. तुम्हाला छान असा तुम्ही जागे आहात, ऐकत आहात, तोपर्यंत सांगतो. एक छान प्रसंग सांगतो तुम्हाला 11व्या अध्यायाचा भगवद्गीतेचा. आज संत निरंकारी मिशनचा कार्यक्रमाचा उद्देश काय आहे. संत निरंकारी मिशन इज इक्वल टू ब्रह्मज्ञान. हे ब्रह्मज्ञान देण्याचं मिशन आहे.
ऐका, मी तुम्हाला छान प्रसंग सांगतोय, लक्ष देऊन ऐकायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कुरुक्षेत्र मैदानाचा हा विषय आहे. कुरुक्षेत्र मैदानावरती समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य किंवा दुर्योधन, कर्ण अशी आपली माणसं आहेत. आणि अर्जुन थरथर अंग अर्जुनाचं कापत आहे. आपल्या माणसाच्या समोर काय लढायचं आहे? भगवंतांनी अर्जुनाला तयार केलेल्या युद्ध करण्यासाठी कर्तव्यापासून दूर जाणाऱ्या अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. आणि सांगत 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 भगवंत सांगतात की हे मर्मज्ञ अर्जुना, लक्ष देऊन ऐक. अरे अर्जुना, मी जे तुला आता वचन सांगणार आहे, ऐक गा सुवर्म, वाक्य माझे परम, जे अक्षरे लिहून परब्रह्म तुझं खेवासी आले. अरे अर्जुना, मी जे तुला आता जे वाक्य सांगणार आहे ते वाक्य नसून अक्षररूपी अंगरका घालून, बघा कसा शब्द रचना आहे, अक्षररूपी अंगरका घालून प्रत्यक्ष परब्रह्म तुला आलिंगन देण्यासाठी आलेला आहे. अर्जुना, तुझ्या समोर हा 3.5 हाताचा देह आहे. तुझ्या समोर हा देह जो आहे हा खरा नव्हे. तो गा विश्वची हे. अरे अर्जुन, मी विश्वव्यापक आहे, माझे मी एके अंशे विश्वव्यापीले असे. तेव्हा अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की मला ते विराट स्वरूप बघायचं आहे. तेव्हा मला ते ब्रह्म प्राप्त करायचंय, मला ते ज्ञान प्राप्त करायचंय, जे ज्ञान तुम्हाला आज प्राप्त करायचंय. ते ज्ञानाची अर्जुनाने इच्छा व्यक्त केली, मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज दोन्ही हाताने ब्रह्मज्ञान इशारा देतात, दोन्ही हाताने ज्ञान देतात. खालचा हात धरती, वरचा हात आकाश, मध्ये निर्गुण निराकार परमपिता परमात्म्याचा इशारा ज्ञान दिला जातो. तोच इशारा मुखामध्ये भगवंताने अर्जुनाला दाखवलेला आहे. अर्जुनाला विराट जे आता आज ज्ञान मिळणार आहे, आज आता ताबडतोब आमचं प्रवचन संपलं की ते यायचंच. ज्ञानेश्वरी घेऊन या, भगवद्गीता घेऊन या. तुम्हाला विश्वास नसेल तर त्या श्लोकावरी बोट ठेवा, ज्ञानेश्वरीच्या ओळीवर बोट ठेवा, तुकाराम गाथेच्या अभंगावरती बोट ठेवा, दासबोधाच्या ओळीवरती बोट ठेवा. असा देव विचारा, असाच देव आम्हाला प्राप्त कर. नाही दाखवला तर तुमच्या गावातून सोडू नका. प्रेमाने बोला. तुम्ही म्हणाल काही काम नसेल, माझं सराय दुकान आहे, सोन्यासारखं माझा संसार आहे, तिथं राहायला माझी रात्रीच परत जाणार म्हणून आलोय, पण तुम्ही नाही दाखवलं सोडू नका मला, तुमच्या घरात पाणी भरेल. प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. एवढा अंत करण्याबद्दल सांगतो. हे बघा, तुम्हाला सांगतो, ऐकायची पद्धत असते, ऐकण्याची पद्धत सांगतो, मग तुम्हाला श्लोक सांगत होतो. जेवायला बसतो आपण, ताट ऐटीत बसते जेवायसाठी. अरे भूख आहे सबसे बडी, सुबह खाऊ तो शाम को खडी. अरे एका दिवसासाठी किती ऐटीत बसतो माणूस, पाट अगदी ऐटीत जेवते. अरे हे तर ब्रह्मभोजन आहे. इथं बसावं कसं, मांडी घालून बसावं. 60% डोळ्यानं ऐकायचं असतं. कसं ऐकायचं असतंय? 60% डोळ्यानं आणि 40% कानानं ऐकायचं असतो परमार्थ. लक्षात ठेवा. वक्त्याच्या चेहऱ्याकडे 1% बघायला लागतं, 1% बघावं लागतं. तुम्हाला सांगतो, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथले आमदार साहेब कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम झाल्याच्या नंतर माझी जेवणाची व्यवस्था ज्यांनी कार्यक्रम घेतला त्यांच्या घरी होती. मग ते कार्यक्रम घेणारे कार्यक्रमाचे मालक असं म्हणा तुम्हाला समजायसाठी. आणि आमदार साहेब आणि आम्ही 3 जण जेवायला बसलो होतो. 1 RK घर होतं, आत किचन रूम, बाहेर हॉल, एवढं असंच घर होतं. मग आम्हाला बाहेर जेवायला बसवलेलं आहे. आणि त्या घरमालकीने काय केलं होतं की महाराज येणार आहेत, आमदार येणार आहेत म्हणून 10-5 मैत्रिणी बोललो होत्या. स्वयंपाक चांगला झाला पाहिजे, महाराजांनी प्रत्येक भागात नाव काढलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रभर. आज तुम्हाला सांगतोय असं. आणि आमदारानंतर मतदारसंघात नाव माझं सांगितलं पाहिजे, जेवावं तर अमक्याच्याच घरात. असं ते म्हणून त्यात एवढ्या गप्पा मारत बसल्या होत्या. त्यात आत 10-12 जणी, आत 10 बायका एकत्र आल्यात आणि 1 तास काहीच बोलल्या नाहीत. असा चमत्कार कधी झालाय? कधीच होणार नाही. एक दुसरे आणि काही विषय लागत नसतो. एक दुसरीला म्हणते, माझ्या हातालाच बघा चव आहे, मी काही टाकत नाही, या हातालाच चव आहे, एवढा गोड स्वयंपाक होतो माझ्या हातचा. आमदार माझ्याकडे बघतात, महाराज बरोबर आहे, पण यायचं कधी अर्धा तासाला गप्पा चालल्या त्यांच्या. मी म्हटलं आता अडकलोय, आता इलाज नाही, आल्याशिवाय जेवण आता इथून जाता पण येत नाही. तर शेजारी तो घर मालक, कार्यक्रमाचा मालक बसला होता. तो मात्र आयटीत जेवण आलं, आयटीत जेवत होता, एकदम आयटीत होता, स्टँडर्ड असं जेवत होता, शाही थाटात. त्याची बायको उंबऱ्यावरती बसली होती.
आज स्वयंपाक करत होते ते सारखे म्हणत होते स्वयंपाक चांगला झाला पाहिजे बरं, माझं नाव निघलं पाहिजे असं म्हणत होती, पण ती करत नव्हती स्वतः. आणि हा आयतेच जेवताना बघून बायको त्याच्याकडे बघून म्हणते बघा कशी, बायको आज लय जण म्हटले कधीच नाही राजाचा थाट आणलाय आज जेवायला. तर असं म्हटलं तर आतल्या बायका म्हणतात की कशाला म्हणताय, आमदार साहेबांना ऐकाय गेलं, महाराजांना ऐकाय गेलं, जाऊ द्या तुम्ही कोणाला घाबरत नाही म्हटले. मी घाबरत नसते कोणाला. तुम्हाला काय सांगायचं म्हटलंय, 2 महिन्यातनं आज दाढी केली, नाही तर तुरुंगात आल्यासारखं नेहमी असते. काय सांग कसा संसार केलाय माझा मला माहित, मी म्हणूनच दुसरी कोणी तर टिकली नसती. प्रत्येक घरात ऐकाय मिळेल पण आम्ही सांगतो तुम्ही सांगत नाही. तर तुम्हाला काय सांगायचं म्हटले, लग्नातला ड्रेस आज घातलाय, 50 ड्रेस आहेत, कुणाला द्यायचे आहेत भाई. मी म्हणते भाई चांगले कपडे घालावेत, दाढी नेहमी करावी, 100 रुपयाची नोट जवळ ठेव, पूर्ण गावात फिरून गावाला सगळ्यात तंबाखू मागेल, स्वतःच 2 रुपये कधी खर्चणार नाही, कुणाला चहा देणार नाही. कसा संसार केला माझं मला माहित. असं म्हटल्यानंतर त्या बिचाराचा अपमान झाला. आणि ते आमदार माझ्याकडे बघत होते, मी आमदार साहेबांच्याकडे बघत होतो. त्याच्या लक्षात आलं की आपला अपमान बायकोनं केलाय. शेवटी नवरा आहे म्हणजे नवरेपणा जागा झाला. तो म्हणाला कसा बघा, ए बाजूला कोण आहे बघ, आमदार आहेत आमदार, आमदाराच्या पंगतीला एवढी ऐट पाहिजेच की. पंगत आमदार साहेबांची आहे, आमदार साहेबांच्या पंक्तीला एवढी ऐट पाहिजेच की. तेव्हा माझ्या लक्षात आलं, एका मतदारसंघातील आमदाराच्या पंक्तीला जर एवढी ऐट असेल, तुम्ही तर अर्जुनाच्या पंगतीला बसलेला आहात. तुमची ऐट कशी पाहिजे? श्रोते तुम्ही महेशांच्या, तुम्ही देवांच्या मूर्ती आहात. देव जर असा गुडघ्यात मान घालून बसला तर कसं करायचं भक्तांनी सांगा बरं, प्रेमाने बोला. तर संजोन कृष्ण परमात्मा 11वा अध्याय, कृष्ण परमात्मा इथे उभे आहेत. इथं समजा इथं उभे आहेत कृष्ण परमात्मा, समोर अर्जुन उभा आहे. जे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञान देतात तेच ब्रह्मज्ञान, तसंच ब्रह्मज्ञान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला दिलेलं आहे, मुखामध्ये दाखवलेलं आहे. आणि कृष्ण परमात्मा म्हणतात की अर्जुना तो या ज्ञानाची तुला समज कशी आली सांग. ज्ञान घेतल्यानंतर लोक विचारतात ज्ञान घेतलं हो, समजलं हो, कसं समजलं, काय सांगा बरं काय दिलं महाराजांनी असं. आणि मग अर्जुन थरथर 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 अर्जुन कापत आहेत. अर्जुनाचं अंतःकरण भरून आलेलं आहे, अर्जुनाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. आणि अर्जुनाच्या मुखातील शब्द आहेत 11व्या अध्यायामधील अगदी 44, 45, 44 क्रमांक काय बरेच श्लोक आहेत, काय पुढे पार सांगतो. अनेक बाहुदर वक्त नेत्रम पश्यामि त्वं सर्वतरंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्त पश्यामि विश्वशनो विश्वरूपम. तुमादि देवा धावा पृथ्वी वरुदमंत्रम व्याप्तम त्वेकैन दिसस्रवः दृष्ट्वाद्भुतं रूप उग्रम लोक त्रिव्यंत्रियं प्रवचितं महात्मनः. तुमादि देवाः पुरुषः पूर्णस्मश्च विश्वश्च परमधानं वेतासि वेदं च परं च धाम त्वयततं विश्वमनंतो रूपम वायुरमोराग्नि वरुणा शाखः प्रजापति संप्रपितामह च नमो नमोस्ते तु सहस्त्र कृत्वा पुनश्च भूयोपि नमो नमोस्तुते. नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वते एव सर्व अनंत वीर्य मतिवक्रमत संसर्ग समापनोषी ततोसी सर्वाः. प्रेमाने बोला. याचा अर्थ असा आहे, अर्जुन त्या परमात्म्याचं वर्णन करत आहेत. अनेक बाहुदर वक्त नेत्रम, अनेक बाहू, अनेक हस्त, अनेक नेत्र, अनेक मुख, असं सर्व ठिकाणी व्यापक असं मी तुमचं स्वरूप पाहतो आहे. ना अंतम न मध्यम न पुनस्तवादी अहम त्वा ना आदिम न पश्यामी अहम त्वा न मध्यम न पश्यामी अहम त्वा ना अंतम न पश्यामी. हे भगवान मी तुमचा प्रारंभ पाहत नाही, हे भगवान मी तुमचा मध्य पाहत नाही, हे भगवान मी तुमचा अंत पाहत नाही. असं बेअंत विस्तार अनंत केवळ बेअंत परमात्मा स्वरूप पश्यामी म्हणजे पाहतो, मी स्वरूप पाहतो आहे. आता ऐका, फार महत्वाचा श्लोक आहे का जो निरंकारी मिशन आणि तंतोतंत एकच श्लोक आहे. ध्यावा पृथ्वी वर्धवंत्रम व्याप्तन त्वयकेन दिशस्रवाः. दोन्ही हातामध्ये इशारा दाखवला, खालचा हात धरती, वरचा हात आकाश आणि मध्ये निर्गुण निराकार परपिता परमात्मा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज दाखवतात. हाच इशारा, असाच इशारा
11व्या अध्यायामध्ये दाखवला, ध्यावा प्रीती खालचा ओट म्हणजे धरती, प्रेमाने बोला. खालचा ओट म्हणजे धरती, वरचा ओट म्हणजे आकाश. व्यवरीद मंतरम, मधील अंतर, मधील अंतर, दोन्ही ओठामधील अंतर, दोन्ही हातामधील अंतर. व्यवरीत मंत्र, व्याप्तम येन चराचरम, ते चराचरामध्ये सर्वत्र व्यापलेलं आहे. असं मी तुमचं रूप पाहतोय. मला सांगा, हेच तत्वज्ञान कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला जे दिलं ते तत्वज्ञान आज तुम्हाला मिळणार या पवित्र नगरीमध्ये, जनार्दन पाटील साहेबांच्या या नगरीमध्ये. आज तुम्हाला हे तत्वज्ञान तसं तुम्हाला दिलं जाईल. श्लोक भगवद्गीता तुम्ही घेऊन या. एवढ्यासाठी सांगतोय, तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा उद्धार होईल म्हणून. आणि मग पुढं असं सांगतात, हे जे तत्वज्ञान, देव आहे तुम्हादी देवाहा पुराण पुरुषाहा, तू आदी देव आहेस, पुराण पुरुष आहेस, जाणण्यास योग्य आहेस. अशा तुझ्या स्वरूपाला ब्रह्मा विष्णू महेश ज्यानं निर्माण केले त्यालाही तू निर्माण केलंस. अशा तुमच्या विराट स्वरूपाला नमो नमस्तुते, माझा नमस्कार आहे. एक दोन नव्हे, सहस्त्रकृत्वाहा पूर्णच्च भूयोपी नमो नमस्तुते, माझे सहस्त्र हजार नमस्कार तुमचे या निर्गुण निराकार स्वरूपाला आहेत. अवतरवणीचा पहिला श्लोक बघा, बंद बघा. आदि अनादि सर्वव्यापका कोटी कोटी प्रणाम तुला, राजांचा अधिराज स्वामी कोटी कोटी प्रणाम. सहस्त्रकृत्वाहा पूर्णच्च भूयोपी नमो नमस्तुते. आता महत्वाचा श्लोक आहे का? प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. महत्वाचा श्लोक आहे का? श्रीकृष्ण परमात्मा इथे उभे आहेत, अर्जुन इथे उभा आहे. आता अर्जुनाने नमस्कार घातलेला आहे कृष्ण परमात्म्याला. नमस्कार घालण्याची पद्धत कशी असते? तुम्ही मला इथं स्टेजवरती विराजमान केलं तेव्हा मी इथं बसताना म्हटलं नमस्कार, नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार, बरोबर. मी जर असं म्हटलं असतं नमस्कार मंडळी नमस्कार, तर तुम्ही म्हणाल महाराज खानापूरचे म्हटलं तर सांगली जिल्ह्यातले. खानापूर सांगलीजवळ एक मोठं गाव आहे मिरज. मिरजमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे. कुठलं? कृपामयी, म्हणजे मेंटल हॉस्पिटल. श्रोते समोर असताना इकडे नमस्कार कुठे? महाराज पेशंट तर नाहीत. या प्रश्नावर उत्तर मला तुमच्याकडे हवं आहे आता, म्हणून तुम्हाला सांगतोय. कृष्ण परमात्मा इथे उभे आहेत. जे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञान देतात तेच ब्रह्मज्ञान कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला कृष्ण परमात्म्याने दिलेलं आहे. अर्जुना हात जोडले, नमः पुरस्तादत. भगवंता तुम्हाला समोरून नमस्कार. बरोबर आहे, इथे भगवंत उभे आहेत, इथं अर्जुन उभा आहे. नमस्कार समोर समोर ठीक आहे, समोर समोर नमस्कार घातलेला आहे. भगवंत इथेच उभे आहेत. अर्जुनाने पिछे मूड केलेला आहे. अर्जुन पाठीमागे आपण नमः पृष्ठत असते. भगवंता तुम्हाला इकडे पाठीमागे नमस्कार. तुम्हाला माझा प्रश्न आहे, कृष्ण परमात्मा इथे उभे असताना अर्जुनानं काय पाठीमागे पाहून नमस्कार घातला? ते निरंकारी माताजी दाखवतात, ते तत्वज्ञान देतात, तो परमात्मा दाखवतात. एवढंच नाही, अर्जुन गोल गोल फिरत हात जोडलेल्या अवस्थेमध्ये नमस्तुते सर्वते सर्व अनंत विक्रमत्सवम सर्व सपा समापनोशी तत्वसी सर्वाहा. भगवान अर्जुन 10 दिशेला फिरतायत. हरीची दासा हरी 10 दिशा बहावे जैसा तैसा हरी, एक त्या एकाला जाना एकाला माना, एक परमात्मा. आणि मग 10 दिशेला अर्जुनाला काय पाहिलं? तो परमात्मा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आम्हाला दाखवतात. फक्त तुमच्याकडे तुम्ही एकच करायचं आहे. काय करायचं? तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश शांतीते ज्ञानम ज्ञानी तत्वर्षणाः. तुम्ही या सद्गुरू चरणावरती यायचं, एक श्रद्धेचा नमस्कार करायचा. एक श्रद्धेचा नमस्कार केल्यानंतर उपदेश शांती देत सद्गुरू तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील. फक्त तुम्ही अंतकरणामध्ये एक प्रार्थना करायची. अंतकरणामध्ये ती प्रार्थना अशी करायची की म्हणजे हे सद्गुरू माझ्यावरती कृपा करा, दया करा, मला तुमचं यथार्थ ज्ञान आहे त्याची प्राप्ती मला होऊ द्या. मी अंधकारामध्ये अज्ञामध्ये अडकलेला आहे. अज्ञान तिमिरांधस्य विषय क्रांत चेतसः ज्ञान प्रभा प्रदानेन प्रसादम कुरु मे प्रभू. हे सद्गुरू, अज्ञान अंधारामध्ये मी अडकलेलो आहे, विषयासक्त झालेलो आहे. माझ्यावरती कृपा करा, तुमचा ज्ञान प्रकाश द्या, माझं जीवन कृतार्थ करा, प्रकाशमान करा.
एवढा एक श्रद्धेचा नमस्कार केला की उपदेश शांती ज्ञान आपणास सद्गुरू ज्ञानाचा उपदेश करतील. जे ज्ञान कुरुक्षेत्रावरती मिळाल तेच ज्ञान इथं सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुम्हाला देत आहेत. म्हणून माझे मायबापच सद्गुरू चरणावरती आहात. तुम्ही आपण सर्वजण देवाला मानणारे आहोत त्यात काही शंका नाही. पण देव इथं पाहिलं दाखवला जातो. अंग संग देख तुझको देख के, अंग संग पाहुनी तुझला. प्रत्यक्ष देवाला पाहतो. बरेच जण म्हटले देव पाहता येतो का, देव दिसतो का, सोपा आहे का. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. हरी दिसे, परमात्म्याला पाहता येतं, परमात्मा दिसतो. अधिक देखणे परी निरंजन पाहणे, योगराज मन विनवणे आले ओ माय. चंदन जेवी भरला अश्वत्य फुलला, तैसा म्या देखिला निराकार ओ माय. बाबा निराकार परमात्मा प्रत्यक्ष दिसतो, त्याची प्राप्ती होते. त्याला त्याच्यासाठी ज्ञान बाबाजी म्हणाले श्वासांची माळ तुटण्यापूर्वी ब्रह्माचा बोध प्राप्त करून घ्या. श्वासांची माळ तुटण्यापूर्वी कधी आपला शेवट होईल सांगता येत नाही. म्हणून उद्याचा दिवस आपल्यासाठी नसतो. तुम्ही म्हणाल उद्या याच्यापेक्षा मोठे महाराज आल्याच्या नंतर पुन्हा आपण कार्यक्रम घेऊ, तेव्हा ज्ञान घेऊ, लगेच कुठे विश्वास ठेवा. बाबाने सगळ्यात छोटा दास स्वतः महाराज मनातून समजण्यासाठी दास या मंडळातला आहे. अशी एखादी दिग्गज असे आमचे महान कर्मयोग महात्मा आहेत. असे दिग्गज कितीतरी लोक या मिशन मध्ये आहेत. पुढच्या वेळेचा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा होईल, त्याच्यापेक्षा मोठे वक्ता महाजन इथे येतील. तोपर्यंत आपलं शरीर तग धरून राहिलं पाहिजे. कोणी देव येईल कैसा नाही देहाचा भरवसा. बाबांनो देहाचा भरवसा नाही. उद्या ज्ञान घेऊ असं सुद्धा म्हणू नका. तुम्ही नाही पटलं तर असं काही बंधन नाही, तुम्ही सोडून द्या विषय. पण तुम्हाला भगवद्गीतेच्या आधारे ज्ञानेश्वरीच्या आधारे ज्ञान जर प्राप्त झालं. तुम्ही म्हणला आम्हाला देव मोठं तत्वज्ञान सांगायला, आम्हाला देव माहिती नाही काय, आम्ही भक्ती करत नाही. एक सज्जन मला म्हणले, मी म्हटलं नाहीच करत, तुम्हाला देव माहिती पण नाही भक्ती पण करत नाही. रागवलं तर चालेल, काय आडेवारा नाही, बांधायला बांध नाही. संध्याकाळी गाडी निघालो मी खानापूरला. काय तुमचं पाकिट घेतलेलं नाही, काय नाही. बाबा पैसे भरपूर दिलेत साहेबांनी आणि चांगलं पटेल असं सांगावं, खुश करावं. तुम्हाला द्यायचं काही काम आहे का सांगा. बस सत्य बे के बे दोन चार. फॉरेनचा मास्तर आणला, इंग्लिश मध्ये शिकव, पण 4च मन. 3.5-5 ऐकून घेऊ का आपण. सत्य ते सत्यच. तुम्हाला काय सांगत सत्य ऐका, मी थोडक्यात सांगतो. प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. तुम्ही नेहमी ऐकलेले श्लोक ऐका. भगवद्गीते श्लोक आहेत. दुसऱ्या अध्यायाचा 23वा श्लोक आहे. नेहमी आपण ऐकतो. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी बोलत राहायचं तो श्लोक. देव कसा आहे, देव कसा आहे, देव कसा आहे. तुम्ही मनाची शपथ घेऊन सांगायचं देव तुम्हाला माहिती आहे. नसेल तर आजच घेऊन जायचं. लक्षात घ्यायचं. तो श्लोक असा आहे, सगळ्यांचा परिचित असलेला. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेद्यांत्यापो, न शोषयती मारुतः. हा दुसऱ्या अध्यायाचा 23वा श्लोक भगवद्गीता. याचा अर्थ काय. नैनम न म्हणजे नाही, येनम म्हणजे मला. छिंदंती शस्त्राणी, देवाला शस्त्र तोडीत नाही. तुम्ही शिकले सवरले आहात, मुंबई सारख्या या विरार सारख्या शहरामध्ये राहता आहात. मग मला सांगा, शस्त्र न तुटणारा देव तुम्हाला माहिती आहे का. मनाची शपथ घेऊन सांगायचं. शस्त्र न तुटणारा देव तुम्ही पाहिलाय का. नसेल पाहिला आज बघून जा. बर पुढे. नैनम दहती पावका, देव आग्नेने जळत नाही. आमचं सोन्याचं दुकान आहे, 12 सेंटीग्रेडला सोनं वितळतं, बरोबर आहे, भट्टीमध्ये. मला सांगा, लोहाराच्या दुकानामध्ये लोखंड वितळतं. बाबांनो, अग्नीचा परिणाम सर्व धातूवरती होतो. श्रीकृष्ण म्हणले थांबा, देव अग्नीने जळत नाही, देव अग्नीने जळत नाही. मग तुम्ही सर्व मायबाप सांगा, अग्नी न जळणारा देव तुम्हाला माहिती आहे का. बरं असा देव असतो का म्हणायचंच नाही. भगवद्गीतेचे श्लोक आहेत, भगवद्गीतेवर चॅलेंज नाही करायचं. भगवद्गीतेचे श्लोक आहेत, देव अग्नीने जळत नाही. तुम्ही पाहिलाय का अग्नी न जळणारा सांगा देव. नाही पाहिला आज बघून जायचं. नचैनम क्लेद्यांत्यापो, किती सोपं छान. देव पाण्यानं भिजत नाही, देव पाण्यानं भिजत नाही, देव पाण्यानं भिजत नाही. आणि आम्ही पाणी घातल्याच्यावर राहत. मला सांगा, भगवद्गीतेत श्लोक आहेत, देव पाण्याने भिजत नाही.
आणि हवेनं सुकलं जात नाही असा देव आहे. तुम्ही म्हणाल महाराज संस्कृत अवघड अवघड अवघड. देवी देवतांची भाषा आम्हाला कोणी समजून सांगितली नाही. महाराज कोणी जर आम्हाला समजून सांगितलं असतं तर आम्ही घेतलं असतं की हो. भगवद्गीता म्हणते आणि आम्ही ऐकत नाही, एवढं दुर्भाग्य आम्ही कसं असेल. 11व्या अध्यायाचा 9व्या अध्यायाचा 11वा श्लोक बघा. अव जानन्ति माम मुडा मानुषी तनुम आश्रितम परम भावम जानतो मम भूतमैश्वरम. भगवंत म्हणले अरे मी निर्गुण निराकार सर्वव्यापक आहे, सर्वांचा एक परमात्मा आहे. अरे अव जानन्ति माम मुडा, अरे माझ्या स्वरूपाला मूर्ख लोक जाणत नाहीत. अरे मला देहदारी समजून माझा अपमान करतात असं भगवंतानं खंत व्यक्त करावे. माणसाला लक्ष देऊ नये याच्यापेक्षा दुर्दैव आणखी कुठला मला सांगा. आणि मग या ठिकाणी माणसं म्हणाली महाराज काळ समजलं नाही हो. समजलं असतं तर तुम्हाला सांगतो लगेच घेतलं असतं. संस्कृत अवघड आहे कळालं नाही. बरं ठीक आहे अवघड तर अवघड नाहीच हो. अवघड करून सांगितलंय. काय अवघड आहे? अवघड असतं तर मला आलं असतं काय. ते बघा एसटी एक बंद पडली. एसटी बंद पडली आडरानामध्ये गावाकडं. इकडे एक 4 किलोमीटर गाव नाही, इकडे एक 4 किलोमीटर गाव नाही अशी कल्पना करा. एसटी बंद पडलेला आहे. एसटीत 50 माणसं आहेत आणि एसटीत सर्वात शहाणं कोण असतं माहिती आहे तुम्हाला? सर्वात शहाणं कंडक्टर. इथं डॉक्टर असले तर तुम्ही शांत. यातलं काही समजतं की तुम्हाला? अहो मी वकील आहे, कोर्टात गेल्यानंतर इथं काही समजतं काय? लोक म्हणाली आमच्याकडे कंडक्टरला मास्तर म्हणतात. आमच्याकडे म्हणजे डिग्रीला गेड बेड काय लागत नाही असं म्हणाले. मास्तर लोक म्हणाले. काय झालं एसटीला? तर मास्तर उच्च शिक्षित होता, उच्चवर्णीय होता. मास्तर काय म्हणालाय का? रथचक्राला छिद्रीकरण होऊन हवेचे बहिर्गमन झाले असं म्हणाला. काय तुम्हाला कळालं? तसं त्यांना पण कळालं नाही. मग त्या लोकांना असं वाटलं की फारच मोठा घोटाळा झालेला दिसतोय. आता अवघड नाव आहे म्हणल्यानंतर घोटाळा पण मोठाच हो. रोगाचं नाव जर अवघड असेल, पेशंट गेल्यानंतर पेशंटला म्हणले काय झालंय? लास्ट आपल्या पेशंट डॉक्टरचं काय झालंय? म्हटले कर्करोग झालाय. हो मग त्याला काय होते म्हटलं पालेभाजी खायचं, वॉकिंग करायचं, 8-15 दिवसात मस्त होते, ओके होते. त्या माणसाला लक्ष द्यायला समजलं. ते म्हणले कर्करोग म्हणजे कॅन्सर झालाय. हो सर्वांना सांगितलं का पाहुणे वगैरे? आता कॅन्सर आणि कर्करोग मध्ये काय फरक आहे ते समजलं. मराठी समजत नाही, इंग्लिश समजलं, एवढाच फरक आहे का नाही? रथचक्राला छिद्रीकरण होऊन हवेचे बहिर्गमन झाले. लोक म्हणाले फार मोठा घोटाळा झालेला आहे. काही लोकांनी तिकटी फाडून टाकली, चालत निघाली. म्हणजे 4 किलोमीटर डबल पैसे कशाला घाला. काही जण म्हणाली वडापणे निघून गेली. काही लोकांनी विचार केला, म्हटले घरात जाऊन झोपात काढायचा, इथे एसटीच्या सावलीला थोड्या वेळ झोपलं तर काय बिघडल. ड्रायव्हर खाली उतरला, कंडक्टर खाली उतरला, ते चाक काढलं, स्टेपनी बसवली, 5 मिनिटात गाडी तयार. 5 मिनिटात गाडी तयार झाली. बेल वाजली, सुट्टी मारली, लोक पळत आली, या पळत या म्हटले. टिकटी फाडून काढले लोक अंगावर मास्तरचा. म्हणजे मास्तर व्यवस्थित सांगता येत नव्हतं. जे झालंय ते सांगता येत नव्हतं काय? हा थोडा मोठा घोटाळा. म्हणजे काय मी व्यवस्थितच सांगितलं की काय व्यवस्थित सांगितलं? मी म्हणालो काय रथचक्राला छिद्रीकरण होऊन हवेचे बहिर्गमन झाले. तेच कळालं नाही म्हटलं. अहो म्हटलं रथ म्हणजे गाडी, चक्र म्हणजे त्याचा चाक, छिद्रीकरण त्याला होल पडलं, हवेचे बहिर्गमन आतील हवा बाहेर निघून गेली. अहो साधा पंक्चर झालाय म्हणायचं नव्हतं का? आता येते लक्षात. म्हणजे सोपं ते अवघड करून सांगितलं. आलं लक्षात? तसं संस्कृत सोपं ते आपण अवघड करून सांगितलं म्हणजे आपल्या लक्षात येतं. आता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ही संस्कृत ब्रह्मसाम्राज्य दीपिका केली, गीतेवरही टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझ्या ज्ञानोबरायाने ही गीता देवी मराठीत केली सोपं सोपं सोपं. आता या श्लोकावरती माऊलींनी टीका काय लिहिली आहे का? एवढं सांग. काय सांगितलं माऊलींनी? हा अनादि नित्यसिद्धू दुसऱ्या अध्यायामध्ये 144, 145, 146, 147, 150 पर्यंत ओळख बघा. हा अनादि नित्यसिद्धू निरुपाधी विषेदू म्हणून शस्त्राधिके छेदू नगड्या हा प्रलय ना पल्लवे अग्निदाहोन संभवे एतमा शोषून प्रभवे मारुताचा अर्जुना नित्तो शाश्वतो आचो सर्वत्र सदुदितो परिपूर्ण अर्जुना ऐसा जा नवा सकारात्मक देखावा मग शोको आगवा हरेल तुझा. याचा अर्थ असा आहे हा अनादि काळापासून नित्यसिद्ध आहे म्हणून शस्त्राधिके छेदू नगड्या. बाबांना देव असा आहे, देवाला शस्त्र तोडत नाही. हा प्रलय देखे ना प्लवे देव पाण्याने भिजत नाही. अग्नी दाहोन संभवे देवाला अग्नी जळत नाही. एतमा शोषून प्रभवे मारुताचा
आणि या देवाला हवा सुकवित नाही, तेच भगवद्गीते श्लोक ज्ञानेश्वरीने मराठीत सांगितले. मग म्हटलं आता का तुम्हाला समजलं नाही? अहो, कुत्र्याचं मांजराचं डोळं साहेब 6 दिवसात उघडतात. 750 वर्ष झाली माणसाचे कधी डोळे उघडायचे सांगा बरं? केव्हा डोळे उघडणार माणसांचे? कांद्याची वरात भैऱ्याच्या दारात असंच चालायचंय. कधी डोळसपणे परमार्थ करणार आहे? बाबाजी म्हणाले कौन कहता है परमात्मा नहीं दिखता. ज्ञानेश्वरी पढ़ते, तुकाराम गाथा पढ़ते, भगवदगीता पढ़ते, तो भी कहते हैं कि परमात्मा को नहीं देखा जा सकता. चांद को देखने में कितना समय लगता है? आंखें खुलते ही चांद नजर आता है. हाँ, अगर आंखें ही नहीं खुली तो पूरी उम्र जा सकती है. डोळच उघडायचं नाही तर मग कसं दिसणार? फूल को मसलने में देरी लग सकती है, लेकिन परमात्मा को पाने में एका क्षणामध्ये परमात्म्याची प्राप्ती सद्गुरू माता सुदक्षित महाराज करून देतात. मग मला सांगा, ज्ञानेश्वर माऊली म्हणले शस्त्रा देव शस्त्राने तुटत नाही, अग्नी जळत नाही, पाण्याने भिजत नाही. आता कळायला पाहिजे की नाही? म्हणले महाराज 700 वर्षापूर्वीची भाषा कशी कळेल आम्हाला? सोप मराठीत असते की नाही? मराठीत पाहिजे होतं बघा, मग आम्ही घेतलं असतं. आता मराठीतलं आहे का? प्रेमाने बोला. 5वा दशक 6वा समास ओवी क्रमांक 36 पासून का 16 पासून पुढे दासबोध मराठी नीतिवंत कीर्तिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असं म्हणतोय. समकालीन संत कोण? समर्थ रामदास स्वामी. ऐका आता, रामदास स्वामीने विचारलं देव कसा आहे? रामदास स्वामी म्हटले शस्त्रे तोडिता तुटेना. आहे न कळण्यासारखं? शस्त्रे तोडिता तुटेना, पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना, आपे करुणी हा वायूचेनी उडेना, पडेना ना झडेना, घडेना ना दडेना, परब्रह्म ते. आता काय कुठल्या भाषेत सांगू का? डोकं फोडायला पाहिजे. शस्त्रे तोडिता तुट, देव शस्त्राने तुटत नाही. पावके जाळीता, काही इंग्लिश मध्ये सांगू? मराठीत कळत असेल, मध्ये डायलॉग ऐकला असेल सायरेट मधला. No weapon can cut him. If you understand the formless God, He is present everywhere. The whole creation belongs to Him. He is creator of all. No weapon can cut Him. He is not affected by air. Water cannot dissolve Him. He is cannot destroy fire. Oh man, you are also part of God. मी पाठ केलेला आहे, मला इंग्लिश येत नाही. No weapon can cut Him. देव शस्त्राने तुटत नाही. कुठल्या भाषेत सांगावं? वॉटर कॅन, देव पाण्याचा परिणाम, ही इज नॉट इफेक्टेड बाय एअर, हवेचा परिणाम होत नाही. ओ मॅन यू आर ऑल्सो पार्ट, या परमात्म्याचा याचा अंश तू. अरे मानवा, या स्वरूपाची ज्योती, अरे कवडी समान जीवन झाले असता तू अस्सल मोती. अवतरणी ग्रंथ प्रकाशन असेल बघा, ग्रंथ मिशनची पुस्तकं खरीद करा. त्या पुस्तक निरकारी मिशनचा ग्रंथ संपूर्ण अवतरण. शस्त्र न याला तोडू शकले, हवा न याला सुकवू शके, पाण्याचा ना परिणाम यावर, अग्नीने याला जाळू शके. याचा अंश तू अरे मानवा, याच स्वरूपाची ज्योती. अरे कवडी समान जीवन झाले असता तू अस्सल मोती. तू कोण आहेस? अहम ब्रह्मास्मी. राजपिताजी म्हटले विस्तार असीम की ओर. ये रास्ता तो स्वार्थ से गुजरता है. ये लोग कहते बड़ा स्वार्थ है, इसको तो अपनी पड़ी है. स्वार्थ का मतलब है स्वयं का अर्थ. मैं कौन हूं? अहम ब्रह्मास्मि. मैं ब्रह्म हूं. मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे. अहम संपूर्ण फक्त ब्रह्म राहतं. आणि मग मी ब्रह्म आहे ही अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि तो परमात्मा, तो देव तुम्हाला आज दाखवायचा आहे. आज किती वेळ होऊ द्यात. तुम्ही संख्येने जास्त असला तर 4 ब्रँच काय बॅचेस होत्या, 4-5 सकाळपर्यंत ज्ञान द्यायला लागू द्यात. पण माझ्या मायबाबा तुम्ही जाऊ नका ज्ञान घेतल्याशिवाय. आज भोजन आहे असं मला समजलं आहे ना. बघा चेहऱ्यावर किती आनंद. मलाही माहित होतं, पण म्हटलं तुम्हाला बरं वाटा म्हणून सांगितलं. तुम्हाला सांगू का, ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे त्यांनी शेवटच्या पंक्तीला जेवायला बसायचं. असं मी एकदा साहेब म्हटलं, मला मला महाराज तुम्हाला जेवणाचं गणित माहित नाही, तुम्ही शास्त्र सांगाल, देव दाखवाल, तुम्हाला जेवणाबद्दल जास्त माहिती नाही. म्हटले का? म्हटले पहिल्या पंक्तीला बसावं. मी म्हटलं का? तर आमच्या महाराष्ट्रात सांगलीकडे एक म्हण आहे, उकिरण्याजवळ बसा पण पहिल्या पंक्तीला बसा. म्हटलं का? पुन्हा सगळे आटम राहत नाहीत. नाही सगळे राहत. भात आला आला आमटे आलेले त्यात उठायला लागतात.
मग आम्ही काय करतो, लग्नाला जरी गेलो, लग्नाला म्हटलं लग्नाला, तो लग्नाचा मंडप एक आणि जेवणाचा मंडप एका बाजूला असतो. शेवटच्या शुभमंगल सावधान तिथून जेवायला बसते. नवरा नवरी ते लग्न मंडप बाजूला, जेवणाच्या मंडप जवळ ते पहिल्यांदा इकडं मंगलाष्टकाला झालं की इकडे जेवण तयार असतं ना, शेवटच्या मंगलाष्टकातूनच टाकायचं पहिल्या पंक्तीला. असं तुमचं बरोबर आहे, पण निरंकारी मिशनचं वेगळं आहे. हा, निरंकारी मिशन इथं सेवादलचे अधिकारी फार हुशार असतात. सेवादल नवजवान फार हुशार. इथं काय करतात माहिती आहे, या मंडळ सत्संगमध्ये शेवटच्या पंक्तीला चांगले अटेम्प्ट ठेवतात ज्ञान घेतलेल्या लोकांनी. मी सुद्धा आलेलं बघितलं. साहेबांना म्हटलं कुठं जेवण आहे, मला घेऊन जावा तिथं. म्हणजे येत आहे तर 2 अटेम्प्ट चांगले, म्हणजे हे अटेम्प्ट 2 आहेत ना, ज्ञान घेतल्यानंतर शेवटच्या पंक्तीलाच वाढायचं फक्त. तुम्ही कधी बसायचं बघा जेवायला. तर तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर तुम्हाला भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाईल. पण तुम्हाला पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो, पुन्हा अशी वेळ सगळी सांगता येत नाही. पण आज तुम्ही सर्वांनी ज्ञान घ्या. आणि सर्वांना आमंत्रित आहे 24, 25, 26 महाराष्ट्राचा संत निरंकारी समागम पुणे पिंपरी चिंचवड ना, पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी. पुणे म्हणजे काय, तिथे काय होणे, मुंबई आणि पुणे एकच आहे. सगळ्यात मोठा समागम होणार या वर्षी. कारण का मुंबई सगळी तिकडं आणि पुणे इथं सगळं भारताचं टच असलेलं ते गाव आहे. तर असा सुंदर समागम आहे. स्वतः सद्गुरू माता येणार आहे. स्वतः माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, स्वयं परमात्मा गुरु बनवलेला प्रगट झाल्याच्या रूपातनं स्वयं परमात्मा आज गुरु रूपात आलेला आहे, आईच्या रूपात आलेला आहे. दर्शनाचा फार मोठा योग आहे, प्रवचनाचा योग आहे. सर्वांनी 24, 25, 26 जानेवारी समागमला या आणि सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करा. आता भरपूर बोलायचं आहे, पण पुन्हा बोलवलं तर सद्गुरू माता श्री महाराज कृपेने तुम्हाला हात जोडून विनंती. आज आमचे साहेब जनार्दन पाटील साहेब, पाटील म्हणलं तर दरारच आहे हो. पाटील मागा असले मला तर भेटायचं काय काम आहे. मी पण आपल्या नेटा बोललो, कारण मी जाणार पाटलांना जरा पाठी मागतो मी. तर एवढे मोठे हरमन प्यारे महान कर्मयोग महात्मा जनार्दन पाटील साहेब यांचा हा झोन आहे. कार्यक्रम पाहायला फार उत्कृष्ट नियोजन, साऊंड सिस्टीम सुंदर, सेवादलचं अरेंजमेंट सुंदर. जगताप साहेब आमचे सर्वांनी सुंदर व्यवस्था केलेली आहे. आणि दातार कृपा करो, दया करो. सद्गुरू चरणदास प्रार्थना करतो आहे. सर्व भवंती सुखिनः, सर्वे संतु निरामया, सर्व भद्राणी पश्यन्तु मा कशी दुःख भाग भवेत. सर्व सुखी राहोत, सर्व निरोगी राहोत, आरोग्य संपन्न जीवन सर्वांना प्राप्त व्हावं, सर्वांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, सर्वांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, आल्या जन्माचं सार्थक व्हावं, हीच प्रार्थना सर्वांना करते. पुन्हा एकदा सर्वांनी ज्यांनी ज्यांनी ब्रह्मज्ञान घेतलं नाही इथं उभा राहा, इथे या, ब्रह्मज्ञान प्राप्त करा आजच आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. प्रेमाने बोला.